एक पुस्तक जे तुमचे आयुष्य बदलवून टाकेल. तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेमागे एक शक्ती आहे. हो, प्रत्येक घटनेमागे ती शक्ती आहे. भले तुमचा तो आनंद असो किंवा दुःख असो, त्यामागे तीच शक्ती आहे. आणि विशेष म्हणजे ती शक्ती तुमच्या नियंत्रणात आहे बरं का. ती शक्ती काय आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का? त्या शक्तीला आपण नियंत्रणात कसे ठेवू शकतो हे शिकायचे आहे का? चला तर मग या सगळ्या गोष्टींचा उलगडा करणारे जे पुस्तक आहे त्याच पुस्तकाबद्दल आज आपण बोलणार आहोत. तेच पुस्तक सारांश रूपी मी तुम्हाला ऐकवणार आहे. चला तर मग सुरू करूया. हाय, हॅलो, नमस्कार. बुकवाणी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण द सिक्रेट या पुस्तकाचे सारांश रूपी अभिवाचन करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. द सिक्रेट या पुस्तकातील पहिला भाग, रहस्य उघड. या पुस्तकात 24 शिक्षकांचे अंतर्दृष्टी वैशिष्ट्य आहे जे त्यांचे द सिक्रेट मधील अनुभव सामायिक करतात. पुस्तकात वाचकांना त्यांची स्वप्न पूर्ण करण्यात मदत करण्यासाठी व्यावहारिक टिप्स, शॉर्टकट आणि प्रेरणादायी कथांचा समावेश केला आहे. वाचक त्यांची खरी क्षमता शोधू शकतात आणि द सिक्रेट शिकून आनंद, आरोग्य आणि संपत्ती मिळवू शकतात. बॉब प्रॉक्टर, डॉक्टर जो वेटाले, जॉन अशरफ आणि जॅक कॅनफिल्ड सारख्या प्रसिद्ध व्यक्तींनी द सिक्रेटला मान्यता दिली आहे. त्यांचा असा विश्वास आहे की ते लोकांना त्यांची इच्छा पूर्ण करण्यात मदत करू शकते, मग त्यांच्या आकांक्षा कितीही मोठ्या असल्या तरी. रहस्य काय आहे? द सिक्रेट नुसार आकर्षणाचा नियम हे तत्व आहे जे विश्वाच्या कार्यपद्धतीवर नियंत्रण ठेवते. हे असे सांगते की आपल्या जीवनात जे काही घडते ते थेट आपल्या मनात असलेल्या विचार आणि प्रतिमांमुळे होते. याचा अर्थ आपण आपल्या विचारांच्या आणि भावनांच्या स्वरूपावर आधारित सकारात्मक किंवा नकारात्मक अनुभव आपल्या जीवनात आकर्षित करू शकतो. संपूर्ण इतिहासात विविध माध्यमांतून आकर्षणाचा नियम व्यक्त केला गेला आहे. विल्यम शेक्सपियर, रॉबर्ट ब्राउनिंग, विल्यम ब्लेक यांसारख्या कवींनी हे तत्व आपल्या कवितेतून मांडले आहे. तर लुडविग वॅन बिथोव्हन सारख्या संगीतकारांनी आपल्या संगीतातून ते व्यक्त केले आहे. लिओनार्डो द विंची सारख्या कलाकारांनी त्यांच्या चित्रातून त्याचे चित्रण केले आहे. सॉक्रेटिस, प्लुटो, राल्फ वॉल्डो इमर्सन, पायथागोरस, सर फ्रान्सिस बेकन, सर आयझॅक न्यूटन, जोहान वुल्फगँग फॉन गोइथे आणि विक्टर व्हिगो यांसारख्या महान विचारवंतांनी त्यांच्या लेखनातून आणि शिकवणीद्वारे ते शेअर केले आहे. आकर्षणाचा नियम हा धर्म किंवा सभ्यतेपुरता मर्यादित नाही. हिंदू धर्म, हर्मेटिक परंपरा, बौद्ध धर्म, यहुदी, ख्रिश्चन आणि इस्लाम यांसारख्या विविध धर्माच्या लेखन आणि कथांद्वारे व्यक्त केलेले हे एक वैश्विक तत्व आहे. प्राचीन बॅबिलियन आणि इजिप्शियन लोकांनी देखील या तत्वावर विश्वास ठेवला आणि त्यांच्या लेखनातून आणि कथांद्वारे ते सांगितले. एकूणच विविध संस्कृती, धर्म आणि पार्श्वभूमीच्या लोकांनी संपूर्ण इतिहासात आकर्षणाचा नियम ओळखला आणि स्वीकारला आहे. आकर्षणाचा नियम ही एक सर्वसमावेशक शक्ती आहे जी तुमच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूवर नियंत्रण ठेवते, तुमच्या अनुभवांना आकार देते आणि तुमच्या विचारांद्वारे तुमचे वास्तव ठरवते. तुमची पार्श्वभूमी, स्थान किंवा ओळख यावर आधारित भेदभाव करत नाही. आकर्षणाचा नियम प्रत्येकाच्या आयुष्यात कार्यरत असतो आणि तुमच्या सकारात्मक किंवा नकारात्मक विचारांना प्रतिसाद देतो. अनेक लोक ज्यांनी जीवनात यशस्वीरित्या संपत्ती आकर्षित केली आहे त्यांनी जाणीवपूर्वक आणि नकळतपणे द सिक्रेटची तत्वे लागू केली आहेत. ते विपुलता आणि संपत्तीच्या विचारांवर मुख्य लक्ष केंद्रित करतात आणि कोणत्याही परस्पर विरोधी कल्पनांना त्यांच्या मनात रुजू देत नाहीत. संपत्तीच्या त्यांच्या विचारांनी विश्वातील सर्वात शक्तिशाली चुंबक म्हणून आपण आपल्या विचारांद्वारे चुंबकीय शक्ती उत्सर्जित करता जी समान वारंवारतेवर वस्तूंप्रमाणे आकर्षित होते. तुमच्या भूतकाळातील विचारांनी तुमच्या जीवनातील सकारात्मक आणि नकारात्मक पैलूंसह तुमचे वर्तमान वास्तव निर्माण केले आहे. तथापि आपण द सिक्रेट शिकून आणि त्याची तत्वे लागू करून सर्व काही बदलू शकता.
तुमच्या विचारांची आणि अभ्यासांची वारंवारता असते, जी ब्रह्मांडात पाठवली जाते. चुंबकीय दृष्ट्या तत्सम गोष्टी तुमच्याकडे परत आकर्षित होतात. विपुलता आकर्षित करण्यासाठी आणि आपल्या स्वप्नांचे जीवन जगण्यासाठी आपण स्वतःला आधीपासूनच विपुलतेने जगताना पाहिले पाहिजे आणि आपले विचार त्या वास्तविकतेवर केंद्रित केले पाहिजेत. आकर्षणाचा नियम तुमच्या विचारांना प्रतिसाद देतो. त्यामुळे जाणीवपूर्वक सकारात्मक विचार आणि भावनांवर लक्ष केंद्रित करून तुम्ही जाणीवपूर्वक आणि ताकदीने तुमच्या जीवनाला आकार देत आहात. तथापि या संकल्पनेत साधेपणा असूनही प्रत्येक जण आपल्या इच्छेनुसार जीवन जगत नाही. या पुस्तकातील दुसरा भाग, वाईट ऐवजी चांगल्याकडे आकर्षित करा. जॉन अस्राफ सांगतात की अनेक लोक त्यांना नको असलेल्या गोष्टी अनुभवत राहतात, कारण त्यांना हव्या असलेल्या सकारात्मक गोष्टींपेक्षा नकारात्मक गोष्टींवर त्यांचा अधिक भर असतो. आकर्षणाचा नियम आपल्या मुख्य विचार आणि भावनांना प्रतिसाद देतो आणि त्यांच्या ऑपरेशन मध्ये कोणतेही अपवाद किंवा चुका नाहीत. बॉब डॉयल यावर जोर देतात की आकर्षणाचा नियम आपल्याला एखादी गोष्ट चांगली किंवा वाईट समजते किंवा आपल्याला ती हवी आहे की नको आहे या भेदभावाशिवाय कार्य करते. ती फक्त आपल्या विचारांना आणि भावनांना प्रतिसाद देते. आणि जर आपण सतत नकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित केले तर आपण त्यापैकी अधिक आकर्षित करू. नकाराची भाषा जसे की नको, नाही किंवा नाही देखील आकर्षणाच्या नियमाशी अप्रासंगिक आहे. तथापि चांगली बातमी अशी आहे की आपल्यात आपले विचार बदलण्याची आणि त्यामुळे आपले जीवन बदलण्याची शक्ती आहे. आपल्याला पाहिजे असलेल्या सकारात्मक गोष्टींवर आपण लक्ष केंद्रित करू शकतो आणि जाणीवपूर्वक आपले विचार आणि भावना त्या दिशेने निर्देशित करू शकतो. आपण आता कुठे आहोत किंवा आपल्या आयुष्यात काय घडले आहे हे महत्त्वाचे नाही. आपण आपल्या मनावर ताबा मिळवू शकतो आणि आपल्याला पाहिजे असलेल्या गोष्टींकडे अधिक आकर्षित करू शकतो. त्या पुस्तकातील तिसरा भाग, आपल्या मनाची शक्ती. द सिक्रेट यावर जोर देते की आकर्षणाचा नियम समजून घेण्यासाठी आपल्याला आपल्या विचारांची जाणीव होणे महत्त्वाचे आहे. आपल्याला आता विचारांची जाणीव झाली आहे. आपण आता जागे झालो आहोत आणि आपल्या विचारांद्वारे आपण धारण केलेल्या शक्तीची जाणीव होत आहे. लिसा निकोल्स स्पष्ट करतात की लोक, परिस्थिती, आरोग्य, संपत्ती आणि आनंद यासह आपण चुंबकाप्रमाणे आपल्या जीवनात सर्व काही आणतो. बॉब प्रॉक्टर कबूल करतात की आकर्षणाचा नियम त्वरित प्रत्येकाला समजू शकत नाही, परंतु ते आपल्याला ते पूर्णपणे समजत नसल्यामुळे ते नाकारू नये असे प्रोत्साहन देतात. ते त्याची विजेशी तुलना करतात, जी आपल्याला कदाचित पूर्णपणे समजत नाही, परंतु तरीही त्याच्या वापराचा फायदा होतो. आपल्या जीवनात हानिकारक काहीतरी प्रकट करण्यासाठी सतत नकारात्मक विचारांची आवश्यकता असली तरी आकर्षणाचा नियम आपल्या सकारात्मक किंवा नकारात्मक सर्व विचारांना प्रतिसाद देतो. आपल्या नकारात्मक विचारांबद्दल काळजी केल्याने देखील अधिक चिंताग्रस्त होऊ शकते आणि ते आपल्या जीवनात वाढवू शकतात. म्हणूनच आपले विचार जाणीवपूर्वक निवडणे आणि आपल्याला काय नको आहे यापेक्षा आपल्याला काय आकर्षित करायचे आहे यावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. या पुस्तकातील चौथा भाग, गुपित सोपे केले. मायकल बर्नार्ड बेकविच सुचवतात की ज्याप्रमाणे विश्वामध्ये गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे त्याचप्रमाणे इतर नियम आपल्या अस्तित्वावर नियंत्रण ठेवतात. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती एखाद्या इमारतीवरून पडली तर ती चांगली किंवा वाईट व्यक्ती असली तरी ती अपरिहार्यपणे जमिनीवर आदळते. डॉक्टर जो वेटाले यांचा असा विश्वास आहे की आपल्या सभोवतालची प्रत्येक गोष्ट ज्याबद्दल आपण तक्रार करतो त्या गोष्टीसह ते कबूल करतात की हे स्वीकारणे कठीण असू शकते, परंतु एकदा काही संकल्पना समजून घेतली आणि स्वीकारली की ती जीवनात बदल घडवून आणू शकते. मार्सी शेमोव स्पष्ट करतात की आपल्या मनातून जाणारा प्रत्येक विचार नियंत्रित करणे अशक्य आहे, कारण सरासरी व्यक्तीला दररोज सुमारे 60,000 विचार येतात. तथापि आपल्या भावना आपल्याला काय विचार करत आहोत हे समजण्यास मदत करू शकतात. त्या ठामपणे सांगतात की आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्टीसाठी आपले विचार जबाबदार आहेत आणि आपण जे काही पाहतो किंवा अनुभवतो ते आपल्या विचारांचा परिणाम आहे. विश्वाच्या नियमानुसार एकाच वेळी वाईट वाटणे आणि सकारात्मक विचार करणे अशक्य आहे.
याचे कारण आपले विचार आपल्या भावनांवर हुकूमत गाजवतात. जर आपल्याला नकारात्मक वाटत असेल तर त्याचा परिणाम थेट आपल्या नकारात्मक विचारातून होतो. या उलट जर आपण सकारात्मक भावना अनुभवत असाल तर त्याचे कारण आपले विचार सकारात्मक आहेत. कायदा परिपूर्ण आहे आणि जोपर्यंत आपल्याला चांगले वाटत आहे तोपर्यंत आपल्याला मर्यादांशिवाय आपल्या इच्छेनुसार सर्व काही मिळू शकते. हे साध्य करण्यासाठी आपण आपले विचार बदलले पाहिजेत आणि सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. एकदा आपल्याला बरे वाटू लागल्यानंतर आपल्याला कळेल की आपण उच्च वारंवारतेकडे वळलो आहोत आणि ब्रह्मांड आपल्याला चांगले अनुभव घेऊन प्रतिसाद देईल. लिसा निकोल्सने असे प्रतिपादन केले आहे की आपले विचार आणि भावना आपले जीवन तयार करण्यासाठी जबाबदार आहेत. एक मूलभूत कायदा ज्यावर विवाद होऊ शकत नाही. त्या यावर जोर देतात की आपले जीवन बदलण्याची शक्ती आपल्याकडे आहे, कारण आपणच आपले विचार आणि भावना निवडतो. आपल्या विचारांवर आणि भावनांवर नियंत्रण ठेवून आपण आपल्या जीवनाला आपल्या इच्छेनुसार आकार देऊ शकतो. प्रेम सर्वात अविश्वसनीय भावना. प्रेम ही विश्वातील सर्वात शक्तिशाली शक्ती आहे जी सर्वोच्च वारंवारता उत्सर्जित करते. जेव्हा आपण आपले विचार व्यापून टाकतो आणि आपल्या सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीवर आणि प्रत्येकावर प्रेम पसरवतो तेव्हा आपले जीवन चांगले असते. आकर्षणाच्या नियमाला भूतकाळातील काही महान विचारवंतांनी प्रेमाचा नियम म्हणून संबोधले आहे. इतरांबद्दलचे आपले निर्दयी विचार आपल्या जीवनात प्रकट होतील, त्यांच्या नाही. म्हणून आपण जितके जास्त प्रेम अनुभवतो आणि उत्सर्जित करतो तितकी जास्त शक्ती आपण वापरतो. प्रेमाच्या अवस्थेत राहून आपण शक्य तितक्या उच्च वारंवारतेवर असतो आणि ब्रह्मांड याला सर्वात शक्तिशाली शक्तीने प्रतिसाद देते. जॅक कॅनफिल्ड त्यांच्या यशस्वी आणि परिपूर्ण जीवनाचे श्रेय द सिक्रेट शिकण्यास आणि लागू करण्यास देतात. हे ज्ञान शोधल्यापासून त्यांचे जीवन जादुई झाले आहे. बहुतेक लोक ज्याचे स्वप्न पाहतात, जसे की बहुदशलक्ष डॉलर्सच्या हवेलीत राहणे, एक अद्भुत जोडीदार असणे आणि जगभरातील सुंदर आणि विदेशी ठिकाणी प्रवास करणे, जॅक यांच्या जीवनात भरभराट होत आहे कारण त्यांना द सिक्रेटची तत्वे कशी लागू करायची हे माहीत आहे. या पुस्तकातील 5वा भाग द सिक्रेट कसे वापरावे आपल्या जीवनात आकर्षणाचा नियम कसा कार्य करतो हे स्पष्ट करण्यासाठी जेम्स रे अलादीन आणि त्याच्या दिव्याची कथा सांगतात. कथेत अलादीन एक असा आहे ज्याला तुम्हाला काय हवे आहे हे माहित आहे आणि जिनीला तो विचारतो. जिनी विश्वाचे आणि आकर्षणाच्या नियमाचे प्रतिनिधित्व करतो जो नेहमी उपस्थित असतो आणि आपण जे काही करतो, म्हणतो आणि करतो ते सर्व ऐकतो. जिनी आपल्या प्रत्येक आज्ञेला प्रतिसाद देतो, असे गृहीत धरून की आपण जे काही करतो ते आपल्याला हवे आहे. ते कधीही आपल्या इच्छांवर प्रश्नचिन्ह निर्माण करत नाही, परंतु आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी विश्वातील लोक, परिस्थिती आणि घटनांना संरेखित करण्यास सुरुवात करते. ही आकर्षणाच्या कायद्याची शक्ती आहे. अलादीनचे रूपक आणि दिवा हे दर्शवते की आपण आपल्या जीवनाचे स्वामी आहोत आणि ब्रह्मांड आपली सेवा करण्यासाठी नेहमीच तयार आहे. जर आपण आपल्या इच्छेवर लक्ष केंद्रित केले आणि आपल्याला काय हवे आहे ते विचारले तर आकर्षणाचा नियम आपल्याला आपल्या इच्छांशी जुळणाऱ्या संधी आणि अनुभव घेऊन प्रतिसाद देईल. आपल्या जीवनातील आकर्षणाचा नियम समजून घेणे आणि लागू करणे आपल्याला हवे असलेले जीवन तयार करण्याची अनुमती देते. आपल्या जीवनातील आकर्षणाचा नियम समजून घेणे आणि लागू करणे आपल्याला हवे असलेले जीवन तयार करण्यास अनुमती देते. आपले विचार, भावना आणि कृती आपल्याला जे साध्य करायचे आहे त्याच्याशी संरेखित करून अलादीन प्रमाणे आपल्याला जे हवे आहे ते आपल्याला मागणे आवश्यक आहे आणि ब्रह्मांड संदेशासह प्रतिसाद देईल. तुझी इच्छा माझी आज्ञा आहे. आपण आपली स्वप्ने आणि ध्येय प्रकट करू शकतात. सृजनशील प्रक्रिया. चरण क्रमांक 1. विचारा. लिसा निकोल्सच्या मते तुम्हाला जे हवे आहे ते विश्वाला विचारण्याची तुमची इच्छा प्रकट करण्याची पहिली पायरी आहे. विश्व तुमचे विचार आणि इच्छांना प्रतिसाद देते, परंतु तुम्हाला काय हवे आहे याबद्दल तुम्ही स्पष्ट असले पाहिजे. तुम्हाला शंका असल्यास किंवा मिश्र वारंवारता असल्यास तुम्ही मिश्र परिणाम आकर्षित कराल. म्हणून विचारणे हे क्रिएटिव्ह प्रक्रियेतील एक अत्यावश्यक पायरी आहे.
आणि जेव्हा तुम्हाला स्पष्टीकरण किंवा मार्गदर्शनाची आवश्यकता असेल तेव्हा विचारण्याची सवय लावली पाहिजे. डॉक्टर जो बेटाले कॅटलॉग ब्राउज करणे आणि युनिव्हर्सला ऑर्डर देण्यास सांगणे याची तुलना करतात. तुम्हाला फक्त एकदाच विचारण्याची गरज आहे आणि तुम्हाला काय हवे आहे ते तुमच्या मनात स्पष्ट करून घ्या. शंका घेतल्याने किंवा तीच गोष्ट वारंवार विचारल्याने प्रक्रियेला गती मिळणार नाही. विश्वाला स्पष्टपणे आणि खात्रीने विचारण्याची तुमची इच्छा प्रकट करण्याची पहिली पायरी. पायरी क्रमांक 2, विश्वास. लिसा निकोल्स म्हणतात की दुसरी पायरी म्हणजे विश्वास ठेवणे. विश्वास ठेवा की ते आधीच तुमचे आहे. ते अदृश्य गोष्टींवर विश्वास ठेवतात. तुम्हाला जे हवे आहे ते प्रकट करण्यासाठी तुम्हाला ते आधीच मिळाले आहे यावर विश्वास ठेवणे महत्वाचे आहे. यासाठी विश्वावर पूर्ण विश्वास आणि विश्वास असणे आवश्यक आहे. जसे की आपण एखाद्या कॅटलॉग वरून ऑर्डर दिली आहे आणि ती येईल. याचे कारण असे आहे की आकर्षणाचा नियम आरशासारखा असतो जो तुमच्या मनात असलेले प्रबळ विचार प्रतिबिंबित करतो. म्हणूनच तुम्हाला जे हवे आहे ते न मिळण्यावर तुमचा भर असेल तर तुम्ही ती कमतरता तुमच्या जीवनात आकर्षित करत राहाल. त्याऐवजी ते तुमच्या वास्तविकतेत आणण्यासाठी तुम्ही ते आधीच प्राप्त झाल्याची अनुभूती वारंवार सोडली पाहिजे. हा विश्वास विकसित करण्याचा एक मार्ग आहे. म्हणजे आपल्याला जे हवे आहे ते आपल्याला आधीच मिळाले आहे असे वागणे आणि शेवटी आपण त्यावर विश्वास ठेवण्यास सुरुवात कराल. जिने किंवा आकर्षणाचा नियम नेहमी तुमच्या विचारांना प्रतिसाद देतो, फक्त जेव्हा तुम्ही काही विचारता तेव्हा नाही. म्हणून विश्वास असणे आणि तुमची इच्छा तुमची आहे यावर विश्वास ठेवणे महत्वाचे आहे. हा अढळ विश्वास सृजनशील प्रक्रियेतील तुमची सर्वात महत्वाची शक्ती आहे. तुम्हाला जे हवे आहे ते विश्व तुमच्या आयुष्यात कसे आणेल हे शोधणे तुमचे काम नाही. त्याऐवजी आपण आपल्या वतीने विश्वाला त्याची जादू करण्यास परवानगी दिली पाहिजे. जेव्हा तुम्ही कसे नियंत्रित करण्याचा किंवा शोधण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्ही विश्वाच्या कमतरतेसह वारंवारतेचे उत्सर्जन करता, जे तुम्हाला हवे ते प्राप्त करण्याची तुमची क्षमता अवरोधित करते. तुमचे कार्य हे आहे की तुम्हाला जे हवे आहे त्यावर लक्ष केंद्रित करणे आणि ते तुमचे आहे यावर विश्वास ठेवणे. कसे हे विश्वावर सोडून देणे. चरण 3, प्राप्त करा. क्रिएटिव्ह प्रक्रियेतील तिसरी आणि अंतिम पायरी म्हणजे तुम्ही जे मागितले आहे ते प्राप्त करणे. हे करण्यासाठी तुम्हाला चांगले आणि आनंदी वाटणे आवश्यक आहे, कारण चांगले वाटणे तुम्हाला हवे असलेल्या वारंवारतेत ठेवते. तुम्हाला जे हवे आहे ते तुमच्याकडे आधीपासूनच आहे आणि ते आल्यावर तुम्ही कसे विचार कराल याची कल्पना करणे आवश्यक आहे. हे भावना महत्वपूर्ण आहे कारण ती आपल्या इच्छेची वस्तू आपल्याकडे आकर्षित करते. तुम्हाला हव्या असलेल्या प्रतिमा तुमच्या मनात धारण करून तुम्हाला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी तुम्ही आकर्षित कराल आणि त्या गोष्टी तुमच्याकडे आकर्षित होतील. तथापि आपल्या इच्छेच्या प्रकटीकरणाची वेळ निश्चित केलेली नाही आणि स्वतःला विश्वासी संरेखित करण्यासाठी किती वेळ लागतो यावर अवलंबून असते. विश्वाला वेळेची कोणतीही संकल्पना नाही आणि तुम्हाला जे हवे आहे ते सध्याच्या क्षणी अस्तित्वात आहे. प्रकट होण्यात कोणताही विलंब हे तुमच्यावर विश्वास ठेवण्यास, जाणून घेण्यास आणि तुमच्याकडे आधीच आहे असे वाटण्यात उशीर झाल्यामुळे होतो. हे समजणे आवश्यक आहे की ब्रह्मांड लहान आणि मोठ्या इच्छांमध्ये फरक करत नाही. $1 किंवा $1 दशलक्ष प्रकट करण्यासाठी समान वेळ आणि प्रयत्न लागतात. एक दुसऱ्यापेक्षा जलद येण्याचे एकमेव कारण म्हणजे त्यांच्या मूल्याची तुमची समज. म्हणूनच आपल्याला जे हवे आहे ते आपल्याला आधीच मिळाले आहे असे वाटून महान गोष्टींची अपेक्षा करणे आणि आपले जीवन आगाऊ तयार करणे आवश्यक आहे. या पुस्तकातील 6वा भाग, तुमचा दिवस आगाऊ तयार करा. तुम्ही दररोज करत असलेल्या छोट्या छोट्या गोष्टींसह तुमचे संपूर्ण जीवन तयार करण्यासाठी आकर्षणाचा नियम वापरला जाऊ शकतो. प्रिटेन्स मलफोर्ड, एक शिक्षक जे आकर्षणाच्या कायद्याबद्दल मौल्यवान अंतर्दृष्टी सामायिक करतात, आपल्या पुढील दिवसाचा विचार करण्याच्या महत्त्वावर जोर देतात. जेव्हा तुम्ही सकारात्मक विचार करता आणि स्वतःला म्हणता माझी भेट, प्रवास किंवा खरेदीचा प्रवास आनंददायी असेल, तेव्हा तुम्ही तुमच्या शरीरापुढे सकारात्मक ऊर्जा आणि शक्ती पाठवता. यामुळे तुमचा अनुभव आनंददायी होण्यासाठी गोष्टींची मांडणी करण्यात मदत होईल. या उलट
जर तुमचा मूड खराब असेल आणि एखाद्या घटनेपूर्वी नकारात्मक विचार केला असेल तर तुम्ही नकारात्मक ऊर्जा पाठवता, ज्यामुळे अप्रियता येऊ शकते. आपली मनस्थिती किंवा विचार सतत कार्यरत असतात, आपल्यासाठी चांगल्या किंवा वाईट गोष्टी आगाऊ ठरवतात. तुमचे जीवन जाणून बुजून तयार करण्यासाठी तुमच्या जीवनातील प्रत्येक घटना तुमच्या विचारांद्वारे अगोदर ठरवण्याची रोजची सवय करणे महत्वाचे आहे. असे केल्याने तुम्ही सार्वभौमिक शक्ती तुमच्या पुढे ठेवता, तिला तुम्हाला हवे असलेले अनुभव तयार करण्यासाठी निर्देशित करता. म्हणूनच सकारात्मक विचार करणे, आपल्या इच्छित परिणामाची कल्पना करणे आणि आपण आपल्या जीवनात प्रकट करू इच्छित असलेल्या चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. सकारात्मक परिणामांवर आपले हेतू आणि विचार सेट करून आपण जाणून बुजून आपल्याला पाहिजे असलेले जीवन तयार करू शकता. या पुस्तकातील 7वा भाग, शक्तिशाली प्रक्रिया. द सिक्रेट यावर जोर देते की जर तुम्हाला तुमच्या सध्याच्या परिस्थितीत अडकल्यासारखे वाटत असेल तर तुम्ही ते आकर्षणाच्या नियमाद्वारे बदलू शकता. यामध्ये तुमचे विचार आणि अपेक्षा नकारात्मक ते सकारात्मक बदलणे समाविष्ट आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही तुमच्या मेल बॉक्समध्ये नेहमी बिलांची अपेक्षा करत असाल तर तुम्ही अधिक बिले आकर्षित कराल. परंतु जर तुम्हाला भरपूर प्रमाणात होण्याची अपेक्षा असेल तर तुम्ही अधिक संपत्ती आकर्षित कराल. कृतज्ञता एक शक्तिशाली साधन आहे जे तुम्हाला तुमच्या इच्छा प्रकट करण्यात मदत करू शकते. तुमच्याकडे आधीपासून जे आहे त्याबद्दल कृतज्ञ असल्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करता. तुमच्याकडे आधीपासून जे आहे त्याबद्दल कृतज्ञ असण्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करता, तेव्हा आकर्षणाचा नियम तुमच्या जीवनात अधिक सकारात्मक अनुभव आणून प्रतिसाद देतो. कृतज्ञता जोपासणे हा रोजचा सराव असला पाहिजे. जेव्हा तुम्ही तुमच्याकडे असलेल्या छोट्या आणि मोठ्या या दोन्ही गोष्टींसाठी आभार व्यक्त करण्यासाठी वेळ काढता, असे केल्याने तुमचे कंपन विपुलतेच्या वारंवारतेपर्यंत वाढते आणि ब्रह्मांड तुम्हाला कृतज्ञ होण्याची अधिक कारणे देऊन प्रतिसाद देते. व्हिज्युअलायझेशनची प्रक्रिया. व्हिज्युअलायझेशन हे एक शक्तिशाली तंत्र आहे जे एखाद्या व्यक्तीची इच्छा असलेल्या स्वतःच्या मानसिक प्रतिमा तयार करते. त्यांच्या इच्छित परिणामासह स्वतःची कल्पना करून एखादी व्यक्ती सकारात्मक विचार आणि भावना निर्माण करते जे आता अनुभवत आहे. या प्रक्रियेमध्ये इच्छित परिणामाची स्पष्ट मानसिक चित्रे तयार करणे आणि संबंधित भावनांचा अनुभव घेणे समाविष्ट आहे, जसे की ते आधीच प्राप्त झाले आहे. व्हिज्युअलायझेशन मध्ये विश्वामध्ये एक शक्तिशाली वारंवारता उत्सर्जित करणे समाविष्ट आहे, ज्याला आकर्षणाचा नियम ओळखतो आणि प्रतिसाद देतो. आकर्षणाचा नियम व्यक्तीकडे मानसिक चित्रे आणि संबंधित भावना परत करतो. हे शोधकांनी त्यांच्या इच्छित परिणामांच्या स्पष्ट मानसिक चित्राची कल्पना करून शोध कसे तयार केले यासारखेच आहे. उदाहरणार्थ, त्वचेचा रंग, फ्रिकल्स, रक्तवाहिन्या, बोटे आणि नख यासारखे तपशील लक्षात घेऊन आपल्या हाताच्या मागील बाजूचे निरीक्षण करण्यासाठी थोडा वेळ घ्या. मग तुमचे डोळे बंद करण्यापूर्वी तुम्ही तुमची नवीन कार चालवत आहात आणि स्टीअरिंग व्हील भोवती तुमची बोटे गुंडाळत आहात याची कल्पना करा. ही मानसिक प्रतिमा संबंधित सकारात्मक भावनांसह इच्छित परिणाम प्रकट करण्यास मदत करू शकते. जॅक कॅनफिल्ड यावर भर देतात की केवळ सकारात्मक विचारांचा विचार करणे किंवा एखाद्या इच्छेला आकर्षित करणे पुरेसे नाही. मानसिक चित्राशी संबंधित भावना आकर्षित करण्याची शक्ती निर्माण करते. इच्छित परिणामाची कल्पना करताना विपुल, प्रेमळ किंवा आनंदी वाटणे एखाद्याला विश्वास ठेवण्याच्या जवळ आणते की ते आता आहे. परिणामांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि आधीपासूनच घडत असलेल्या भावना अनुभवण्यासाठी विश्वावर विश्वास आणि विश्वास आवश्यक आहे. व्हिज्युअलायझेशनची कला मनात चित्र पाहणे आणि ते पूर्ण झाल्यासारखे वाटणे यात आहे, ज्यामुळे ते आधीच घडत आहे असा विश्वास निर्माण होतो. मार्सी शेमोप ठळकपणे सांगतात की जे लोक नेहमी आकर्षणाचा नियम वापरतात ते जिथे जातात तिथे त्यांना जादूचा अनुभव येतो. ते नेहमी वापरायचे लक्षात ठेवतात, फक्त एक वेळचा कार्यक्रम म्हणून नाही. आकर्षणाचा नियम प्रभावीपणे वापरण्यासाठी एखादी व्यक्ती त्यांना हवी असलेली प्रत्येक गोष्ट आणि त्यांना त्यांचे जीवन कसे हवे आहे याची चित्रे असलेले विजन बोर्ड तयार करू शकतात. विजन बोर्ड दृश्यमान ठिकाणी ठेवणे अत्यावश्यक आहे,
जिथे ते दररोज पाहिले जाऊ शकते. इच्छित परिणाम प्राप्त केल्याबद्दल कृतज्ञता वाटणे आणि नवीन जोडताना जुनी चित्रे काढून टाकणे एखाद्याला त्यांच्या इच्छेशी संरेखित राहण्यास मदत करू शकते. मुलांना आकर्षणाच्या कायद्याची ओळख करून देण्याचा जगभरातील पालकांना आणि शिक्षकांना प्रेरित करण्यासाठी विजन बोर्ड तयार करणे हा एक उत्कृष्ट मार्ग आहे. या पुस्तकातील 8वा भाग पैशाचे रहस्य. जॅक कॅनफिल्ड यांचे जीवन त्यांना द सिक्रेट मधून मिळालेल्या ज्ञानाने बदलले, ज्यांनी त्यांना आकर्षणाचा नियम आणि एखाद्याच्या जीवनातील प्रत्येक पैलूवर ते कसे लागू केले जाऊ शकते याबद्दल शिकवले. एका प्रतिकूल वडिलांसोबत वाढल्यामुळे ज्यांनी पैशाबद्दल अनेक विश्वास निर्माण केले होते, जसे की ते फक्त दुष्ट लोकांकडेच असतात. कॅनफिल्ड यांना भरपूर पैसे कमवण्याच्या शक्यतेवर विश्वास ठेवण्यास अडचण येत होती. तथापि जेव्हा ते डब्ल्यू क्लेमेंट स्टोन यांना भेटले, ज्यांनी त्यांना एखादे मोठे उद्दिष्ट ठेवण्यासाठी प्रोत्साहन दिले जे त्यांच्या मनाला चटका लावेल, तेव्हा कॅनफिल्ड यांनी वर्षभरात $1,00,000 कमवण्याचे उद्दिष्ट ठरवले. हे ध्येय कसे साध्य करायचे याची खात्री नसतानाही त्यांनी ते घोषित केले. त्यावर विश्वास ठेवला, जसे की ते खरे आहे असे वागले आणि ते विश्वास सोडले. कॅनफिल्ड हे शिकले की पैसा आकर्षित करण्यासाठी एखाद्याने संपत्ती आणि विपुलतेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. पुरेसे नसण्यावर लक्ष केंद्रित करताना एखाद्याच्या जीवनात अधिक पैसे आणणे अशक्य आहे, कारण त्या सिग्नलची कमतरता आहे. त्याऐवजी एखाद्याने त्यांच्या विचारांसह एक नवीन सिग्नल सोडला पाहिजे आणि विश्वास ठेवला पाहिजे की त्यांच्याकडे पुरेसे पैसे आहेत. त्यांच्या कल्पनेवर जोर देऊन आणि त्यांच्याकडे आधीपासून त्यांना हवे असलेले पैसे असल्याचे भासवून एखाद्याला पैशाबद्दल त्वरित चांगले वाटू शकते. त्यांच्या जीवनात संपत्ती आकर्षित करू शकते. आकर्षणाच्या नियमाचा हेतू परस्पर वापर आणि विपुलतेवर लक्ष केंद्रित करणे हे एखाद्याच्या जीवनातील कोणत्याही विषयावर लागू केले जाऊ शकते. जीवनाची एक इच्छा निर्माण करण्याचा एक मूलभूत पैलू आहे. विपुलता आकर्षित करा. आकर्षणाचा नियम द सिक्रेटचा एक मूलभूत पैलू आहे, जो सूचित करतो की नकारात्मक विचार आणि भावना एखाद्याच्या जीवनात पैशाचा प्रवाह आणि विपुलता रोखू शकतात. पुष्कळ लोकांचा असा विश्वास आहे की त्यांच्याकडे पुरेसा पैसा नाही, कारण विश्वाने ते त्यांच्यापासून रोखले आहे. परंतु प्रत्यक्षात त्यांना आवश्यक असलेले सर्व पैसे अदृश्य क्षेत्रात अस्तित्वात आहेत. म्हणूनच अधिक पैसे आकर्षित करण्याची गुरुकिल्ली म्हणजे अभावापेक्षा विपुलतेच्या विचारांवर लक्ष केंद्रित करणे. जेव्हा जेव्हा एखाद्याला रोख रकमेची गरज असते, तेव्हा त्यांच्यामध्ये एक तीव्र भावना निर्माण होते, जी आकर्षणाच्या नियमाद्वारे अधिक आर्थिक गरजांना आकर्षित करते. याचा प्रतिकार करण्यासाठी लोकांनी जाणून बुजून त्यांचे लक्ष विपुलतेच्या सकारात्मक भावनांकडे वळवले पाहिजे आणि त्यांच्याकडे आधीपासूनच जे आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आकर्षणाच्या कायद्याची पूर्ण क्षमता अनलॉक करण्याचे रहस्य म्हणजे सध्याच्या क्षणी आनंद आणि आनंदाच्या भावना जोपासणे. याचे कारण असे आहे की आनंद अधिक आनंदाला आकर्षित करतो, जे भरपूर पैशासह आनंद आणणाऱ्या इतर सर्व गोष्टींना आकर्षित करते. विश्वामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि भावनांचे विकरण करून लोक त्यांना पाहिजे असलेल्या सर्व गोष्टी स्वतःकडे परत करू शकतात. आकर्षणाचा नियम लोकांच्या आंतरिक विचारांना आणि भावनांना प्रतिसाद देतो. त्यामुळे सकारात्मक भावना आणि विपुलतेवर लक्ष केंद्रित करणे एखाद्याच्या जीवनात अधिक आकर्षित करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. असे केल्याने लोक एक सकारात्मक चक्र तयार करू शकतात, जे संपत्ती, आनंद आणि विपुलता आकर्षित करतात. समृद्धीवर लक्ष केंद्रित करा. बॉब प्रॉक्टर यांच्या मते कर्जातून बाहेर पडण्याचे उद्दिष्ट ठेवल्यास तुम्ही सतत कर्जात राहू शकता, कारण आकर्षणाचा नियम सांगतो की तुम्ही ज्यावर लक्ष केंद्रित करता ते तुम्ही तुमच्या जीवनात आकर्षित करता. म्हणूनच जर तुम्ही कर्जाबद्दल सतत विचार करत असाल तर तुम्ही त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तरीही तुम्ही अधिक आकर्षित करत राहाल. म्हणूनच जर तुम्ही कर्जाबद्दल सतत विचार करत असाल तर तुम्ही त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तरीही तुम्ही अधिक आकर्षित करत राहाल. प्रॉक्टर सुचवतात की जर तुम्ही कधीही मला ते परवडत नाही असे शब्द उच्चारले असतील तर तुमची मानसिकता बदलण्याची ताकद तुमच्याकडे आहे. कमतरता आणि कर्जावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी तुमची भाषा बदला. मला ते परवडेल
मी ते विकत घेऊ शकतो. पुढील 30 दिवसांसाठी ही पुष्टी स्वतःला पुन्हा पुन्हा करा. तुम्हाला हव्या असलेल्या प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा तुमचा हेतू बनवा आणि म्हणा, मला ते परवडेल. मानसिकतेतील हा बदल तुम्हाला पैशाबद्दल चांगले वाटेल आणि तुम्हाला त्या गोष्टी परवडतील याची खात्री पटवून देईल. जसे तुम्ही हे कराल, तुमच्या जीवनाची चित्रे बदलू लागतील आणि तुम्ही आकर्षणाच्या नियमाद्वारे तुमच्या जीवनात अधिक विपुलता आणि समृद्धी आकर्षित करू शकाल. पैसे मिळवण्यासाठी पैसे द्या. आपल्या जीवनात अधिक पैसे आकर्षित करण्यासाठी देणे हे एक शक्तिशाली साधन असू शकते. जेव्हा तुम्ही देता तेव्हा तुम्ही म्हणता की तुमच्याकडे भरपूर आणि भरपूर आहे, जे विश्वाला एक शक्तिशाली सिग्नल पाठवते. विशेष म्हणजे जगातील अनेक श्रीमंत लोक सर्वात उदार परोपकारी देखील आहेत. मोठ्या प्रमाणात पैसे देऊन ते आकर्षणाच्या नियमाद्वारे त्यांच्या जीवनात आणखी संपत्ती परत आकर्षित करतात. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की देणे आणि त्याग करणे यात महत्त्वपूर्ण फरक आहे. पूर्ण आणि उथमलेल्या अंतःकरणाने देणे आनंददायक आणि परिपूर्ण वाटते, तर त्याग करणे हे ओझे वाटू शकते. जेव्हा तुम्ही विपुलता आणि कृतज्ञतेच्या ठिकाणाहून देता तेव्हा आकर्षणाचा नियम त्या सकारात्मक संकेताला प्रतिसाद देतो आणि तुमच्या जीवनात आणखी विपुलता आणि समृद्धी आणतो. म्हणून अधिक पैसे आकर्षित करण्यासाठी उदारतेने आणि वास्तविक कृतज्ञता आणि विपुलतेच्या ठिकाणाहून देण्याचा विचार करा. हे केवळ तुमच्या जीवनात अधिक संपत्ती आणणार नाही, तर इतरांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणल्यामुळे तुम्हाला आनंदाची आणि परिपूर्णतेची भावना देखील मिळेल. या पुस्तकातील 9वा भाग, नातेसंबंधांचे रहस्य. तुम्हाला तुमच्या जीवनात काहीतरी आकर्षित करायचे असल्यास तुमच्या कृती तुमच्या इच्छेशी जुळतील याची खात्री करणे आवश्यक आहे. द सिक्रेट मध्ये माईक डुलिन यांनी सामायिक केलेल्या एका स्त्रीबद्दल एक शक्तिशाली उदाहरण प्रदान करतात, जिला तिचा परिपूर्ण जोडीदार प्रकट करायचा होता. तिने सर्व योग्य पावले उचलली होती, जसे की तिच्या आदर्श जोडीदाराच्या गुणांची तपशीलवार यादी तयार करणे आणि त्याची कल्पना करणे. तथापि तिच्या प्रयत्नानंतरही ती अद्याप तिच्या परिपूर्ण जोडीदाराकडे आकर्षित झाली नाही. एके दिवशी तिच्या गॅरेजच्या मध्यभागी तिची कार पार्क करत असताना तिला अचानक लक्षात आले की तिची कृती तिच्या इच्छांच्या विरुद्ध आहे. तिची कार मधोमध पार्क करून ती विश्वाला संकेत देत आहे की तिच्या परिपूर्ण जोडीदाराच्या कारसाठी जागा नाही. ही जाणीव तिच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरली. तिने ताबडतोब तिचे गॅरेज साफ केले आणि तिची कार एका बाजूला उभी केली आणि दुसऱ्या बाजूला तिच्या परिपूर्ण जोडीदाराच्या कारसाठी जागा सोडली. तिने कपड्यांनी भरलेला तिचा वॉर्डरोब देखील उघडला आणि तिच्या जोडीदाराच्या कपड्यांसाठी जागा तयार करण्यासाठी तिचे काही कपडे हलवले. या व्यतिरिक्त ती तिच्या पलंगाच्या मध्यभागी झोपत होती, परंतु ती तिच्या जोडीदारासाठी जागा सोडून तिच्या बाजूला झोपू लागली. या महिलेची कहाणी दर्शवते की ती केवळ सकारात्मक विचार आणि व्हिज्युअलायझेशन नसून तुम्हाला तुमच्या जीवनात जे आकर्षित करायचे आहे त्याच्याशी जुळणारी कृती करणे देखील आवश्यक आहे. तिच्या भौतिक वातावरणात तिच्या परिपूर्ण जोडीदारासाठी जागा बनवून तिने विश्वाला सूचित केले की ती त्याला स्वीकारण्यासाठी तयार आणि खुली आहे. तुमचे काम तुम्ही आहात. जेम्स रे सांगतात की जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात उत्कृष्ट कंपनी आकर्षित करायची असेल तर तुम्ही आधी तुमच्या कंपनीचा आनंद घ्यायला शिकले पाहिजे. याचा अर्थ स्वतःशी प्रेम आणि आदराने वागणे. आपण आवश्यक, पात्र आणि पात्र आहात हे विश्वाला सूचित करणे. जर तुम्ही स्वतःवर प्रेम आणि स्वतःचा आदर करत नसाल तर तुम्ही सर्व प्रेम अवरोधित करत आहात. सकारात्मक सिग्नल सोडण्यासाठी स्वतःला प्रेमाने आणि काळजीने वागवा. त्या वारंवारतेवर जा आणि स्वतःवर प्रेम करा. मग आकर्षणाचा नियम तुमच्यावर प्रेम करणारे आणि आदर करणारे लोक तुमच्या आयुष्यात आणतील. मार्सी शेमोफ दुसऱ्या व्यक्तीबद्दल तक्रार करण्याऐवजी नातेसंबंधांच्या सकारात्मक पैलूंवर लक्ष केंद्रित करण्याच्या महत्त्वावर जोर देतात. तुमचे नातेसंबंध आव्हानात्मक असतील तरीही तुम्ही समोरच्या व्यक्तीबद्दल काय कौतुक करता यावर लक्ष केंद्रित करून तुम्ही ते बदलू शकता. पुढील 30 दिवसांसाठी तुम्हाला त्यांच्याबद्दल जे काय आवडते ते लिहा, जसे की त्यांची विनोदबुद्धी किंवा समर्थन. या सकारात्मक पैलूंवर लक्ष केंद्रित केल्याने अधिक सकारात्मक गोष्टी आकर्षित होतील आणि समस्या अदृश्य होतील. म्हणूनच वाईटापेक्षा लोकांमधील चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्याने तुमच्या नातेसंबंधात
अधिक सकारात्मकता आणि सुसंवाद येऊ शकतो. या पुस्तकातील 10वा भाग आरोग्याचे रहस्य. बरे करण्याची मनाची शक्ती पारंपरिक औषधांसोबत काम करू शकते. एखाद्याला शारीरिक वेदना होत असल्यास थेरपी वेदना कमी करण्यात मदत करू शकते, ज्यामुळे व्यक्तीला त्यांच्या आरोग्यावर अधिक लक्ष केंद्रित करता येते. कोणतीही व्यक्ती बाह्य परिस्थितीची पर्वा न करता आंतरिकपणे परिपूर्ण आरोग्य विचारांचा सराव करू शकते. सर्व तणावाचे मूळ एकाच नकारात्मक विचारात असते, ज्याचे कारण लक्षात न घेता अधिक नकारात्मक विचार येतात आणि परिणामी तणावाचे प्रकटीकरण होते. अंतर्निहित नकारात्मक विचार पद्धती बदलणे आव्हानात्मक वाटत असले तरी सकारात्मक विचारांच्या नियमित सरावाने असे करणे शक्य आहे. हास्याच्या सामर्थ्याने स्तनाच्या कर्करोगावर मात करण्याची कॅथी गुडमनची वैयक्तिक कथा बरे होण्याच्या प्रक्रियेत सकारात्मक विचार आणि विनोद यांच्या परिणामकारकतेवर प्रकाश टाकते. कर्करोगाचे निदान असूनही कॅथीने तिच्या बरे होण्यावर अढळ विश्वास कायम ठेवला आणि दररोज सतत माझ्या उपचारासाठी धन्यवाद असे पुष्टी दिली. या व्यतिरिक्त तिने जाणीवपूर्वक केवळ आनंदी चित्रपट पाहण्याचा प्रयत्न केला. तिच्या उपचार प्रक्रियेस अडथळा आणणारा कोणताही ताण टाळला. 3 महिन्यात रेडिएशन किंवा किमोथेरपी न घेता ती बरी झाली. ही कथा बरे होण्यासाठी मनाची, विश्वासाची आणि विनोदाची अविश्वसनीय शक्ती दर्शवते. बरे करण्याची कृतज्ञता शक्ती प्राप्त करण्यासाठी विश्वास शक्ती, आपल्या शरीरातील रोग विरघळण्यासाठी हास्य आणि आनंदाची शक्ती. या पुस्तकातील 11वा भाग जगाचे रहस्य. लेसा निकोल्स आपल्याला नको असलेल्या गोष्टींविरुद्ध लढण्यापेक्षा आपल्याला काय हवे आहे यावर लक्ष केंद्रित करण्याच्या महत्त्वाबद्दल काही शक्तिशाली अंतर्दृष्टी सामायिक करत आहेत. आपले विचार आणि भावना जबरदस्त आहेत आणि आपण त्यांचा वापर करून जगात सकारात्मक बदल घडवू शकतो यावर त्या भर देतात. निकोल्सच्या संदेशातील एक गंभीर संदेश म्हणजे विश्व विपुल आहे. ते आपल्याला आपले लक्ष्यभाव आणि मर्यादांपासून दूर ठेवण्यासाठी आणि त्याऐवजी विपुलता आणि आपल्या मनाच्या अमर्याद शक्यतांवर लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहित करतात. जेव्हा आपण आपल्याला काय नको आहे त्यापेक्षा आपल्याला काय हवे आहे यावर लक्ष केंद्रित करतो, तेव्हा आपण सकारात्मक परिणाम प्रकट करण्याची अधिक शक्यता असते. निकोल्सचा आणखी एक महत्त्वाचा संदेश म्हणजे प्रशंसा आणि आशीर्वादाची शक्ती. त्या आपल्याला आपल्या शत्रूंना शाप देण्याऐवजी आशीर्वाद देण्यास प्रोत्साहित करतात, कारण त्यामुळे नकारात्मकता आणि मतभेद विसर्जित होतील आणि आपल्या जीवनात अधिक प्रेम आणि सकारात्मकता येईल. एकूणच निकोल्स यांचा संदेश सकारात्मकता, विपुलता आणि जग बदलण्यासाठी आपल्या विचारांची आणि भावनांची शक्ती आहे. आपल्याला काय हवे आहे यावर लक्ष केंद्रित करून आणि आपल्या सभोवतालच्या लोकांना आशीर्वाद देऊन आपण आपल्या आणि आपल्या सभोवतालच्या जीवनात अधिक आनंद आणि विपुलता आणण्यास मदत करू शकतो. या पुस्तकातील 12वा भाग तुमच्यासाठी रहस्य. बॉब प्रॉक्टरच्या शिकवणी ऊर्जा आणि कंपनाच्या संकल्पनेवर केंद्रित आहेत. ते असा युक्तिवाद करतात की विश्वातील प्रत्येक गोष्ट आपल्यासह एक विशिष्ट वारंवारतेने कंपन करणाऱ्या ऊर्जेपासून बनलेली आहे. आपले विचार आणि भावना बदलून आपण आपल्या ऊर्जेची वारंवारता बदलू शकतो आणि आपल्याला पाहिजे असलेल्या गोष्टी आकर्षित करू शकतो. प्रॉक्टर यांच्या मते विश्वामध्ये सर्व शक्यता आणि ज्ञान आहे. हे ज्ञान युनिव्हर्सल माइंड मध्ये संभाव्यतेच्या रूपात अस्तित्वात आहे. ते आपल्याला पुढे आणण्याची वाट पाहत आहे. त्याचा विश्वास आहे की आपण सर्व जोडलेलो आहोत आणि एक ऊर्जा क्षेत्र, सर्वोच्च मन किंवा सृजनशील स्रोताचा भाग आहोत. आपण सर्व एक आहोत आणि इतरांबद्दलचे आपले नकारात्मक विचार आपल्याला नुकसान करू शकतात, कारण आपण सर्व जोडलेलो आहोत. डॉक्टर सूचित करतात की आपण सर्व दैवी प्राणी आहोत, ज्यात आपली वास्तविकता निर्माण करण्याची शक्ती आहे. आपण भौतिक शरीरात देव आहोत, स्वतःला शाश्वत जीवन म्हणून व्यक्त करतो. आपल्याकडे सर्व शक्ती, शहाणपण आणि बुद्धिमत्ता आहे आणि आपण या ग्रहावरील आपल्या अस्तित्वाचे निर्माते आहोत. सारांश: प्रॉक्टर यांच्या शिकवणी आपल्या वास्तवाला आकार देण्यासाठी ऊर्जा आणि कंपनाच्या सामर्थ्यावर भर देतात.
विश्वासी असलेले आपले संबंध ओळखून आणि आपल्या दैवी स्वभावाला स्पर्श करून आपण आपले इच्छित जीवन प्रकट करू शकतो. आपण भाग नाही. जॅक कॅनफिल्ड यांचा असा विश्वास आहे की बऱ्याच लोकांना पीडितासारखे वाटते आणि बऱ्याचदा त्यांच्या वर्तमान परिस्थितीसाठी त्यांच्या मागील अनुभवांचा दोष देतात. तथापि ते असा युक्तिवाद करतात की बहुतेक कुटुंब एका प्रकारे अकार्यक्षम असतात, म्हणून हे अनुभव अद्वितीय नाहीत. स्वतःला विचारायचा गंभीर प्रश्न म्हणजे आता आपण काय करणार? आपण एकतर आपल्या भूतकाळावर लक्ष केंद्रित करू शकतो आणि आपल्याला काय नको आहे किंवा काय हवे आहे यावर लक्ष केंद्रित करू शकतो आणि बाकीचे सोडून देऊ शकतो. जेव्हा आपण आपल्याला पाहिजे असलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो तेव्हा ते विस्तृत होते आणि आपल्याला जे नको असते ते अदृश्य होते. डॉक्टर फ्रेड ॲलन वुल्फ आपल्या शब्दांच्या आणि विचारांच्या सामर्थ्यावर जोर देतात. ते असे सुचवतात की जेव्हा आपण मी नाही म्हणतो तेव्हा आपण स्वतःसाठी एक मर्यादित विश्वास निर्माण करतो. त्याऐवजी ते आपल्या फायद्यासाठी आय एम हे शक्तिशाली शब्द वापरण्यास प्रोत्साहित करतात. मला प्रत्येक चांगली गोष्ट मिळत आहे किंवा मी भरपूर आहे यासारखे सकारात्मक पुष्टीकरण बोलून आपण आपली मानसिकता बदलू शकतो आणि आपल्या जीवनात सकारात्मकता आकर्षित करू शकतो. आपल्या विचारांनी आणि शब्दांनी आपले वास्तव निर्माण करण्याची ताकद आपल्यात आहे. आपल्या विचारांची जाणीव ठेवा. जर तुम्ही ते सोडले तर तुमचे मन पळत्या वाफेच्या ट्रेन सारखे होऊ शकते. भूतकाळातील वाईट घटनांना घेऊन ते तुमच्या भविष्यात प्रक्षेपित करून ते तुम्हाला भूतकाळातील विचारांकडे आणि नंतर भविष्यातील विचारांकडे नेऊ शकते. ते नियंत्रणाबाहेरचे विचारही निर्माण करत आहेत. जेव्हा तुम्हाला जाणीव असते तेव्हा तुम्ही वर्तमानात आहात आणि तुम्ही काय विचार करत आहात हे जाणून घ्या. तुम्ही तुमच्या विचारांवर नियंत्रण मिळवले आहे जिथे तुमची सर्व शक्ती आहे. अधिक जागरूक कसे व्हावे? एक मार्ग म्हणजे थांबणे आणि स्वतःला विचारणे, मी आता काय विचार करत आहे? मला आता काय वाटतंय? जेव्हा तुम्ही विचारता तेव्हा तुम्हाला जाणीव असते कारण तुम्ही तुमचे मन वर्तमान क्षणी परत आणले आहे. हे दररोज शेकडो वेळा करा कारण लक्षात ठेवा तुमची सर्व शक्ती तुमच्या सामर्थ्याच्या जाणीवेमध्ये आहे. मायकल बर्नार्ड बेकविथ या सामर्थ्याच्या आकलनाचा सारांश देतात जेव्हा ते म्हणतात, स्मरण ठेवा. या पुस्तकातील 13वा भाग जीवनाचे रहस्य. तुमचे जीवन घडवण्याची आणि आकार देण्याची शक्ती पूर्णपणे तुमच्या हातात आहे. तुम्ही तुमच्या अस्तित्वाचा ब्लॅकबोर्ड तुम्हाला हव्या त्या गोष्टींनी भरू शकता. जर तुमच्यावर भूतकाळातील अनुभवांचे ओझे असेल तर स्लेट स्वच्छ पुसणे आवश्यक आहे आणि यापुढे तुम्हाला सेवा देत नसलेली कोणतीही गोष्ट काढून टाकणे आवश्यक आहे. भूतकाळावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आपण वर्तमान क्षणावर लक्ष केंद्रित करू शकता आणि नवीन सुरुवात करण्याची संधी स्वीकारू शकता. तुम्हाला आनंद आणि आनंद मिळवून देणाऱ्या गोष्टीचा पाठपुरावा करणे एक परिपूर्ण जीवन जगण्यासाठी महत्वाचे आहे. हे काय असू शकते याबद्दल तुम्हाला खात्री नसल्यास स्वतःला विचारा, माझा आनंद काय आहे? एकदा आपण ते ओळखले की स्वतःला त्यामध्ये पूर्णपणे वचनबद्ध करा आणि आकर्षणाचा नियम आपल्या जीवनात सकारात्मक लोक, घटना आणि परिस्थितीचा पूर आणेल. आनंद आणि सकारात्मकता पसरवून तुम्ही तुम्हाला हवे असलेले जीवन प्रकट करू शकता. गुप्त हे एक शक्तिशाली साधन आहे जे तुमच्यासाठी उपलब्ध आहे. जसजसे तुम्ही तुमच्यातील सामर्थ्याशी अधिक जोडले जाल तसतसे तुम्ही तुमच्या जीवनात अधिक आकर्षित कराल. कालांतराने आपण शोधत असलेली शक्ती, शहाणपण, बुद्धिमत्ता, प्रेम आणि आनंद मूर्त रूप घेईल. तुमच्या सभोवतालची प्रत्येक गोष्ट, पृथ्वीच्या कक्षेपासून ते आकाशातील ताऱ्यांपर्यंत तुमच्यासाठी अस्तित्वात आहे. तुम्ही विश्वाचे स्वामी आहात आणि द सिक्रेटच्या ज्ञानाने तुम्ही तुम्हाला हवे असलेले जीवन तयार करू शकता. शक्ती सर्व तुमची आहे. याबरोबरच रॉन्डा बाईन लिखित द सिक्रेट या पुस्तकाचे सारांश रूपी अभिवाचन समाप्त झाले आहे. या व्हिडिओमुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच काहीतरी सकारात्मक बदल घडेल अशी मला आशा आहे. अशाच पॉझिटिव्ह कंटेंटसह भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका.